डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याचा शॉर्ट फॉर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अशा बार्टी आणि सहाय्यक आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2015-16 अंतर्गत एकदिवसीय आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेले आणि आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष, त्याबरोबरच आपल्या जात पडताळणी विभागाच्या अध्यक्षा अतिरिक्त जिल्हाधिकारी आदरणीय प्रतिमा इंगळे मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी आदरणीय अजयजी पवार, सहाय्यक आयुक्त ज्यांना खूप चांगलं नियोजन या कार्यशाळेसाठी केलं असे मेघराजी भाटे, दुसरे तज्ज्ञ व्याख्याते म्हणून जे उपस्थित आहेत, जे आपल्याला कायद्याचं सखोल मार्गदर्शन करणार आहेत, असे सहाय्यक सरकारी वकील कुलकर्णी साहेब, बार्टीहून मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालेल्या, जे राज्यभरातलं विविध प्रशिक्षणाचं आयोजन नियोजन करून हा कायदा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यतत्पर असलेल्या प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख आदरणीय मोहिते मॅडम, बार्टीचे प्रशिक्षण प्रकल्प व्यवस्थापक नितीनजी सहारे साहेब, उपस्थित सर्वच समोर बसलेले वरिष्ठ अधिकारी, ज्याच्यामध्ये DYSP आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार असतील, गट विकास अधिकारी आहेत, विविध समित्यांचे सदस्य आहेत, अशासकीय सदस्य आहेत, विविध कर्मचारी आहेत. या सर्वांचं मी बार्टी या संस्थेच्या वतीनं खूप मनापासून या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं जी काही आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे, ती माहिती थोडीशी ॲट्रॉसिटी नाव बी ऐकलं, भलं त्या प्रक्रियेमधला तपाशी अंमलदार म्हणून, तपाशी अधिकारी म्हणून जे काम करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, DYSP दर्जाचे अधिकारी असतील, त्यांनाही असं वाटतं की काय झंझट आहे. ज्यांच्यावर दाखल झाला त्यांनाही ती झंझट वाटते. समाजामध्ये या कायद्याच्या बाबतीमध्ये एक प्रकारचा धाक वाढतो, भीती वाटते, आणि म्हणून या कायद्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं वेगवेगळी मतांतरं, अनुकूलता आणि प्रतिकूलता समाज मनामध्ये प्रदर्शित होते. आणि अशा वेळी या कायद्याचं मुख्य रूप आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचावं, हा कायदा अस्तित्वात येण्या पाठीमागची पार्श्वभूमी समजावी, या कायद्याची सद्यस्थिती समजावी, ज्याच्यामुळे समाजव्यवस्थेमध्ये समता, समानता, बंधुत्व, न्याय हे प्रस्थापित करण्यासाठी ज्या भारतीय संविधानानं हा कायदा अस्तित्वात आणला, त्याचं खरं स्वरूप समाज मनामध्ये व्यवस्थापित व्हावं, अशा अत्यंत व्यापक उद्देशानं हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे आपण या कायद्याकडे पाहत असताना अत्यंत हसत खेळत पाहणार आहोत. मी या प्रक्रियेमधला एक रिसोर्स पर्सन आहे, बार्टीकडे संसाधन व्यक्ती म्हणून काम करतो आहे. मी शासनाच्या कुठल्याही पॅरोलवर नाही आहे, मात्र हा कायदा विविध अंगाने मी जो पाहिलाय, अभ्यासलाय, अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो पोहोचलाय, त्यांच्या काही शंका मनामध्ये जे काही निर्माण झालेल्या असतात, जे काही प्रश्न निर्माण झालेले असतात, हे सर्व प्रश्नांची माहिती या कायद्यामध्ये अंतर्भूत करण्याचा माझा प्रयत्न आहे. 2016 पासून मी बार्टीबरोबर या कायद्याचा रिसोर्स पर्सन म्हणून, संसाधन व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी कार्यशाळासाठी मी जातो. मागील मला वाटतं की 1.5 वर्षापूर्वीच
या ठिकाणीच कार्यशाळा संपन्न झालेली होती. तेव्हा मीच आलेलो होतो. आपल्यातले देखील काही माणसे, काही अधिकारी कर्मचारी या कार्यशाळेसाठी असतील तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कायद्याचं जेव्हा प्रशिक्षण संपेल, ही कार्यशाळा संपेल, तेव्हा तुम्हाला नक्कीचपणानं त्याच्यातला एक चांगला अनुभव येईल. कुठलाही प्रशिक्षण हे 3 गोष्टीसाठी घ्यायचं असतं. त्याला ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये KS आणि A असं म्हणतात. के फॉर नॉलेज. या कायद्याच्या संदर्भातनं तुम्हाला वास्तवातली माहिती तुम्हाला देण्याचा या कार्यशाळेमध्ये प्रयत्न असेल. जेव्हा कार्यशाळा संपेल तेव्हा या कायद्याची पुरेपूर नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. S फॉर स्किल. कुठल्याही कायद्याच्या दृष्टिकोनातून माहिती जेव्हा होते तेव्हा त्या आपल्यामध्ये काही कौशल्य निर्माण झालं पाहिजे. मग कायदा हाताळण्याच्या दृष्टिकोनातून असेल, कायद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून असेल तर ते स्किल देखील आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि A फॉर ॲटिट्यूड. दृष्टिकोन. कायद्यामधली नेमकेपणाचा अर्थ काय आहे हाही देखील आपल्याला बोध होईल. अशा प्रकारे नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड हे जे काही प्रशिक्षणाचे कोणत्याही मूलतत्वे असतात त्या मूलतत्वावरच आधारित आपला हा प्रशिक्षण देण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. मला कल्पना आहे की माझ्यापेक्षाही तुम्ही दररोज या प्रक्रियेमध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी आहात. दररोज या प्रक्रियेमध्ये काम पाहणारे आपण अभ्यासक आहात. हा कायदा आपण अनेक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण वाचलेला असेल. MPSCसाठी आहे, इतर स्पर्धा परीक्षेसाठी देखील आहे. म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचे अभ्यासक आहात. तरी देखील आपण एक रिव्हिजन स्वरूपामध्ये, रिफ्रेशमेंटच्या स्वरूपामध्ये आपण या कायद्याकडे पाहू की नक्कीचपणानं जो काही उद्देश सामाजिक न्याय विभागाचा आहे तो आपल्यासाठी साध्य होईल. आणि म्हणून हा कायदा पाहत असताना हा कायद्यासाठीचे का प्रशिक्षण आपल्याला द्यावे लागले याही आपण बाजूला पाहूया. हा कायदा अस्तित्वात आल्याच्या नंतर खूप समाज मनामध्ये भीती वाटायला लागली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2016 साली एक कोपर्डीची घटना घडली होती अहमदनगरमधली. आणि त्या घटनेनंतर संबंध महाराष्ट्रामध्ये मूकमोर्चे काढण्यात आले. आणि त्या मूकमोर्चामध्ये ज्या काही मागण्या होत्या त्यापैकी एक प्रमुख मागणी होती की ॲट्रॉसिटी कायद्याच्या अटी शिथिल केल्या जाव्यात. आणि मग अशा प्रकारचा एखादा कायदा येतो आणि त्या कायद्याबद्दलचा जेव्हा समज, गैरसमज मनामध्ये निर्माण होतो तेव्हा नेमकेपणानं आपल्याला कायदा पोहोचवला पाहिजे, समाजाच्या मनामध्ये तो बिंबवला पाहिजे. म्हणून कायदा फार सोपा आहे. कायद्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. कायद्याच्या नावामध्येच सर्व काही अंतर्भूत केलेलं आहे. कायद्याचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध आहे. म्हणजे अत्याचार करायचा नाही आहे, त्याच्यासाठी प्रतिबंध आहे. अत्याचारास प्रतिबंध कायदा 1989. हा अनुसूचित जाती जमातीसाठी कायदा दिलेला नाही. हा कायदा जे अत्याचार ज्या व्यवस्थेकडून होतो, ज्या लोकांकडून होतो त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्यापर्यंत तो पोहोचायचा आहे. बऱ्याच वेळा याचं जे ह्या कायद्याचं मूलतत्व आहे ते समता, समानता, न्याय, बंधुत्व यावर आधारित आहे. म्हणून हा कायदा ज्याच्यासाठी आणावा लागला त्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना अत्याचारापासून प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आहे. म्हणून हा निवळ या कायद्याचा वापर, ह्या कायद्याचा अभ्यास फक्त अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षित घटकातील व्यक्तीसाठी नाही, लोकांसाठी नाही, तर तो इतर सर्व लोकांसाठी आहे. हा कायदा वापरत असलेल्या ज्या काही एजन्सीज आहेत, शासन व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेतील लोकांसाठी आहे, अधिकाऱ्यांसाठी आहे. म्हणून आपल्या सर्वांसाठी हा कायदा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. हा अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा आहे. मग अत्याचाराची व्याख्या काय असेल, अत्याचार कशाला म्हणतात हे देखील आपण बाबी पाहणार आहोत. अत्याचाराच्या सविस्तर विश्लेषण आपण करून पाहणार आहोत. आणि त्यानंतर नक्कीपणानं हा कायदा किती व्यापक, किती जनहितार्थ सेवेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाने स्वीकारलेला आहे, अंमलात आणलेला आहे आणि आपण त्याचं पालन करणं, आपण हा कायदा पुढे जपणं
त्याच्यातले जे काही लूपहोल्स असतील ते आपण थांबवणं आपल्यावर किती जबाबदारी असेल, या बाबीनं आपण हा कायदा समजावून घेणार आहोत. या कायद्यामध्ये प्रामुख्यानं समजावण्यासाठी मूळ आपण भारतीय जे काही आपलं प्रिॲम्बल आहे, भारतीय संविधानाची जी उद्देशपत्रिका आहे, ही उद्देशपत्रिका आपण सगळेच जण वाचतो. नियमितपणानं आपल्या शाळेमध्ये देखील मुलांकडून आपण ती म्हणून घेतो. इतकी सुंदर उद्देशपत्रिका आहे का अख्ख्या एकाच वाक्यातली ती उद्देशपत्रिका आहे. बघा, आपल्याकडे सगळ्यांना आपल्या वाचन साहित्यामध्ये ती दिलेली आहे. जिथे आम्ही पासून सुरू होतो तर त्याला मध्ये कुठेच फुल स्टॉप नाही आहे उद्देशपत्रिकेत, एकाच वाक्यामध्ये आहे. आणि अख्खं आपलं संविधान, अख्खं आपली सामाजिक व्यवस्था या एकाच वाक्यामध्ये भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये मिळालेली आहे. तर आपण ती उद्देशपत्रिका वाचूयात काय आहे आणि त्याच्याच पुढे आपण बोलणार आहोत. आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, गणराज्य पण आहे ते लोकशाही गणराज्य आहे, घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आपल्याला एवढी उद्देशपत्रिकाच आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःसाठी, आपल्या समाजासाठी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही उद्देशपत्रिकेचा एकच वाक्य आपल्या देशाला अखंड ठेवण्यासाठी कुठलेही कायद्याचा वापर करण्याची गरज भासणार नाही, यासाठी एवढाच एक उद्देशपत्रिका पुरेशी आहे. आणि म्हणून आपण हा कायदा अधिक PPTच्या अनुषंगाने आपण समजावून घेणार आहोत, ज्याच्यामुळे आपलं प्रशिक्षण अत्यंत मुद्देसूद होईल. आवश्यक तेवढेच कंटेंट व्याख्यात्याच्या तोंडून जातील, तुमच्याही मनामध्ये तेवढेच कंटेंट भरले जातील. म्हणून आपण अत्यंत मुद्देसूदपणानं ह्या PPTच्या माध्यमातून आपण हा कायदा समजावून घेणार आहोत. सर नेक्स्ट. हे सगळं प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी जे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे कमिशनर आहेत बकोरे साहेब आणि पार्टीचे महासंचालक आहेत सुनील वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध महाराष्ट्रभर सामाजिक न्याय विभागाच्या आणि पार्टीच्या वतीनं हे प्रशिक्षण सुरू असतं. सातत्यानं या प्रशिक्षणाचा आढावा शासन पातळीवर, आयुक्तालय पातळीवर आणि पार्टीच्या पातळीवर घेतला जातो. नक्कीचपणानं हे जे काही आपल्यापुढे प्रत्येक गोष्ट जी पोहोचते याच्यासाठी या संस्थांचा आणि कार्यरत अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. बस हो, थोडं बरं सर, स्लाईड नाही मारता येणार का तुम्हाला असं करण्याऐवजी? तुम्ही काय PDF आहे का ती? बरं सर, मग काय होईल, स्लाईड जर आल्या तर आपल्याला त्या अधिक पद्धतीनं करता येऊ शकेल. सर हां तुमच्याकडे याच्यावर चालू आहे सर. सारे सर, सारे सर,
सर ठीक आहे. ठीक आहे, असू द्या. सर मग असं करा, कीबोर्ड आणा माझ्याकडे. चला येईल का? केबल आहे का? केबल आहे? नाही करायचं. ठीक आहे, मग चालेल ना. काही लोक ना ऑनलाईन पण जॉईन होते. असं आहे ना. ठीक आहे, स्क्रीन शेअर काय करा. मग ते करायचं, प्लीज करा. पहिल्यापासून फक्त सर काहीच नाही, त्याला स्लाईड नाही दिली सर. ती PPT दिली होती याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडीशी हे होते. PDF दिली त्यांना, तर स्लाईड होते ना सर आपल्याला. पाठवतात सर. हे कुठं गेलं आपले वरती का नाही सर? पहिले पाहिलं ना. काही तांत्रिक आणि टेक्निकल अडचणीमुळे थोडासा व्यत्यय आला. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पार्श्वभूमी, तर या कायद्याची आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत. घटनेच्या कलम 21 नुसार सर्व भारतीयांना जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य यांचे संरक्षण दिले आहे. तर घटनेच्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्याचे सांगितले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे जनक असे म्हटले जाते. संविधानानुसार सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क देण्यात आले. त्यामध्ये समानतेचा हक्क, म्हणजेच कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहेत. तसेच धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे. सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण प्रदान करण्यात आलेले आहे. 1955 रोजी द अनटचेबिलिटी ऑफिसर्स ॲक्ट या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली व 1976 मध्ये त्याला द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट असे नाव देण्यात आले. पुढे 1989 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा पारित करण्यात आला. म्हणजे आपण पाहतोय की हा कायदा 1989 येण्यापूर्वी देखील जेव्हा भारतीय स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1955लाच द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स नागरी हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आहे. मात्र नागरी हक्क संरक्षण कायद्यातील ज्या अटी, शिक्षेची तरतूद आणि अंमलबजावणीची प्रक्रिया होती ती अत्यंत फारशी परिणामकारक नव्हती. त्याच्यामुळे ज्या घटनेच्या कलमामध्ये आपण अस्पृश्यता नष्ट केली होती, नष्ट झाली असं सांगितलं होतं, तरी देखील त्या नागरी हक्क संरक्षण कायद्यामधल्या शिक्षा किंवा तरतुदी प्रभावी नसल्यामुळे हा कायदा अस्तित्वात येऊन देखील अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचार कमी होत नव्हते. म्हणून हा 1989चा कायदा अधिक ताकदीने, अधिक नव्या व्यवस्थेसह अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. या कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा या कायद्याशी काय संबंध आहे तो आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आहे समानतेचा हक्क, कायद्यापुढे सर्व समान आहेत, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी आहे, अस्पृश्यता नष्ट करणे, किताब नष्ट करणे. किताब म्हणजे पूर्वी जहागिरी, देशमुखी, पाटीलकी हे जे काही किताब पूर्वी दिले जात होते जेव्हा इंग्रज होते, ब्रिटिशांचं सरकार होतं. कारण जर कायद्यापुढे सर्व समान आहेत तर कोणी जागीरदार नाही, कोणी पाटील नाही, कोणी देशमुख नाही, अशा प्रकारचे किताब या घटनेद्वारे रद्द केलेले आहेत. कारण कायद्यापुढे सर्व समान आहेत. स्वातंत्र्याचा हक्क, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्काचे संरक्षण, अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, कारण अपराध केलेला असेल तर त्याची दोषसिद्धी करण्यासाठी त्याला बचावाची पूर्ण संधी आणि स्वातंत्र्य दिलेलं असतं.
म्हणूनच आपण अनेक गुन्ह्यामध्ये पोलिसासमोर जाऊन किंवा न्यायव्यवस्थेसमोर जाऊन आम्ही गुन्हा केला असं म्हणायची गरज लागत नाही. तर हा देखील त्या दोषसिद्धीबद्दलचं संरक्षण आहे. म्हणूनच ह्या कायद्याच्या मध्ये देखील संबंध आहे, कारण त्याला बचावाची पूर्ण संधी दिली जाते, त्याला स्वतंत्र वकील देण्याचा अधिकार आहे, त्याला झालेला गुन्हा नाकारण्याचा अधिकार आहे. शिक्षणाचा हक्क, विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, हे देखील माणसाच्या मूलभूत स्वातंत्र्याचे संरक्षण करणारे ही सर्व तरतुदी या आपल्या घटनेमध्ये आहेत. आणि याचा संबंध ॲट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी झालेला आहे. शोषणाविरुद्ध हक्क, माणसाचा अपव्यवहार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास, जे खाजगी आस्थापना किंवा कारखाने असतील याच्यामध्ये बालकांना कामाला ठेवता येणार नाही, याचा देखील त्यासाठी वापर आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट हा भारताच्या संसदेने 89 मध्ये हा कायदा अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध करतो. आणि यानं जे काही कृत्य, म्हणजे आपण ज्याला म्हटलं की अत्याचारास प्रतिबंध आहे, तर कुठल्याही गोष्टी, कुठली कृत्य हे अत्याचारामध्ये येतात, याकडे आपण पाहणार आहोत. तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला योग्य व अयोग्य पदार्थ खाण्याची व पिण्याची सक्ती करणे, असा कोणताही जो पदार्थ खाल्ला जात नाही, तो दिला जात नाही, त्याची सक्ती करणे, असं कृत्य हे ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. अलीकडील काळामध्ये आपण फार सधन झालो, परंतु आपल्याला हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी जर त्याच्याकडे आपण पाहिलं असेल, सिनियर सिटीजन्स आपल्याकडे जे थोडे 40 अबो लोक असतील, त्यांना कल्पना असेल की आपण पूर्वी अनुसूचित जाती जमातीचा जो घटक आहे तो कायम त्याची जी उपजीविका आहे त्या कुटुंबातील एकूण गावाच्या लोकांवर होती. आणि मग त्यांच्याकडनं जे घेतलं जायचं, मिळायचं, मागून घेतलं जायचं, ते अत्यंत खराब, शिळं, ऊत आलेलं, खराब झालेलं अन्न ते दिलं जायचं. आणि म्हणूनच या कायद्यातली ही तरतूद ही अशा प्रकारचं अन्न त्यांना खाण्याची आणि पिण्याची सक्ती करणं आणि वाटणं हा देखील गुन्हा ठरवण्यात गेलेला होता. त्याबरोबरच जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, त्रास देणे आणि अपमान करणे, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना हा अस्पृश्य आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यता आपल्याकडे स्वीकारलेली होती आणि म्हणून भेदाभेव, शिवाशिव अशा प्रकार देखील होता. त्याला शारीरिक भावनेतून वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देखील दिला जात होता. आणि हा त्रास, हे कृत्य हे गुन्हा ठरवलं गेलेलं होतं. त्यामुळेच हे कृत्य हे गुन्हा ठरवले गेलेलं आहे. नग्नधिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे, जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे, स्वतःच्या मालकीच्या जमीन व पाणी वापरात अडथळा निर्माण करणे. बऱ्याच वेळा अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना त्यांची विहीर थोडीशी दूर असते किंवा पाईपलाईन करायची असते, म्हणून त्याला पाईपलाईन करू दिली जात नाही, पाणी वापरू दिले जात नाही. असं कृत्य देखील ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा ठरलं गेलं आहे. धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणे. आणखी देखील आता लोकशाही अधिक एका दृष्टिकोनातून खूप आपण व्यापक करायला गेलेलो आहोत, मात्र ती आता सेंट्रलाइज झाली, केंद्रीकृत झालेली आहे. आणि म्हणून हे माझ्या मनासारखं असलं पाहिजे, म्हणून विशिष्ट माणसं, विशिष्ट लोकप्रतिनिधी, विशिष्ट कुटुंब अशा प्रकारची बळजबरी, जबरदस्ती देखील मतदान करण्यासाठी करतात. अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारची बळजबरी करणं, धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणं हा देखील ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा ठरवला गेलेला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे. बऱ्याच वेळा असंही होत होतं की पूर्वी अनुसूचित जाती जमातीची व्यक्ती आहे आणि तो काहीतरी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल या भीतीपोटी त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करायचे. आणि खोटे गुन्हे दाखल करणे हा सुद्धा ॲट्रॉसिटीमध्ये परत हे कृत्यसुद्धा गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचितच्या लोकसेवकास खोटी माहिती देणे. बऱ्याच वेळा जी काही आपल्याकडे शासन व्यवस्थेमध्ये माहिती जमा केली जाते, तर ती माहिती आपण लोकांकडनं घेतो
त्यांना सांगतो, त्यांच्याकडून ती मिळवली जाते. परंतु अशा संरक्षित घटकातील व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर माहिती दिली गेली नाही, ती जर चुकीची माहिती दिली गेली असेल तर चुकीची माहिती देणं, एखाद्या विकासापासून लाभापासून त्यांना वंचित ठेवणं हा देखील ॲट्रॉसिटीमध्ये हे कृत्य गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे. पूर्वीच्या काळी अशा प्रकारे प्रवेश नाकारला जात होता. मात्र मागील 35 वर्षामध्ये आपली फार मोठी क्रांती झाली. आपण जवळपास अस्पृश्यता संपवण्याकडे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आपण आलेलो आहोत. त्यामुळे त्या गोष्टी जरी फारशा राहिल्या नसेल तरी या कायदा अस्तित्वात आणून समानता निर्माण करण्यासाठी या बाबी महत्त्वाच्या होत्या. प्रार्थनास्थळास अथवा घरास आग लावणे. अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती हा अस्पृश्य आहे आणि मग त्याच्यामुळं आपण शिवाशिव झाल्यानं आपण त्याची काही मानसिकता होती, त्या मानसिकतेला देखील मानसिकतेमधूनच त्याचं घर जाळवणं, प्रार्थनास्थळांना आग लावणं, त्याला राहू न देणं असे कृत्य घडत होते आणि हे कृत्य देखील यामध्ये ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा ठरले गेले आहेत. महिलांचा विनयभंग करणे, महिलांचा लैंगिक छळ करणे हे देखील कृत्य ॲट्रॉसिटीच्या महिलांच्या बाबतीमध्ये जर घडले असेल, संरक्षित घटकातील व्यक्तीच्या बाबतीमध्ये, तर जो काही आपला पूर्वीचा IPC 354 होता, तो 354 आता BNS मध्ये तो बदललेला असेल तर तो तर कलम लागेलच. मात्र त्याच्याबरोबर ॲट्रॉसिटीच्या महिलेच्या बाबतीमध्ये ही घटना घडली म्हणून हा सुद्धा स्वतंत्र कलम त्यासाठी लागेल आणि तो शिक्षेस पात्र असेल. घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे, अशा प्रकारे मेंटली, फायनान्शियली टॉर्चर केलं जातं, सामाजिक पातळीवर टॉर्चर केलं जातं की त्या व्यक्तीला गाव सोडून जाण्यास प्रोत्साहित केलं जातं, भाग पाडलं जातं आणि असं कृत्य देखील गुन्हा ठरवलं गेलं आहे. खोटी साक्ष आणि पुरावा देणे, न्यायालयात किंवा पोलिसाकडे खोटी साक्ष देणे, खोटा पुरावा देणे हे देखील अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये गुन्हा ठरवलं गेला आहे. पुरावा नाहीसा करणं, एखादी गोष्ट घडल्यावर त्याचा पुरावा नाहीसा करण्याचं जरी काम झालं तरी ते कृत्य हे गुन्हा आहे. लोकसेवकाने कोणताही अपराध करणे, जी काही लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये जे काही घटक लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत यांच्याकडून कोणतंही कृत्य अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीमध्ये घडलं गेलं तर तो गुन्हा ठरवला गेलेला आहे. नेक्स्ट पुढे पुढे वरती हा याच्यामध्येच 2016 मध्ये जी काही कृत्य होती ती काही बदल केलेला आहे. जशी जशी माणसाची वृत्ती आणि संधी एखादी मिळायला लागली की आपल्याकडे जी न्यायिक व्यवस्था आहे त्या न्यायिक व्यवस्थेमध्ये एखादा नवीन मुद्दा ॲड करून तो बचावाची संधी निर्माण करून घेत असतो आणि मग अशा घटनेमुळे त्याला आरोपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचा बचाव होऊ नये म्हणून 2015-16ला काही अमेंडमेंट भारतीय संसदेने केले गेलेले आहेत आणि त्यातली काही मुद्दे 2016च्या सुधारणामध्ये आपण केलेले आहेत. त्यातील जे काही बदल केला आहे तो बदल आपण पाहणार आहोत. मतदान करणे वा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रतिबंध करणे, म्हणजे पूर्वी फक्त मतदान करण्यास त्याला प्रतिबंधित करणे एवढंच बाब होती. आता त्याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रतिबंध करणे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 73व्या घटना दुरुस्तीनंतर आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला आरक्षण दिलेलं आहे आणि मग अशी आरक्षित व्यक्ती आता त्या संस्थेवर निवडून येते आहे. मात्र अशा व्यक्तीला नॉमिनेशनच भरू द्यायचं नाही, माझ्या व्यक्तीनं भरलेला दुसऱ्याला प्रतिबंध करायचा असं देखील घडतं. म्हणून अशा प्रकारचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रतिबंध करणे हा देखील गुन्हा ठरवला गेलेला आहे. वेठ बिगारी करायला लावणे आणि भीक मागायला लावणे, अनेक मोठ्या मोठ्या मेट्रो सिट्यामध्ये जी काही अनुसूचित जाती जमातीची आदिवासी समाजातील मुलं आहेत त्यांना उचललं जातं आणि त्यांना मोठ्या मोठ्या चौकामध्ये भीक मागायला लावलं जातं. अशा प्रकारच्या ज्या काही टोळ्या, त्या टोळ्याचा जो काही प्रमुख असेल अशा प्रकारचं कृत्य हे देखील ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. बेकायदेशीर जमीन बळकावणे हा देखील गुन्हा आहे. बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महसूल विभागातील विशेषतः वरिष्ठ अधिकारी आहेत, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी जमिनीचं वाटप केलं जातं
आणि त्याच्यावर नोंद केली जाते वर्ग 2 म्हणून. कारण उद्देश हाच आहे की ही जमीन त्याला कसण्यासाठी, त्याची उपजीविका भागण्यासाठी दिलेली आहे. तो समाजामध्ये इक्वल तो आला पाहिजे, त्याची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे आणि म्हणून त्याला वर्ग 2 असा शेरा मारून अशी शर्त टाकून जमीन दिली जाते. मात्र खालच्या पातळीवर कोणीतरी मध्यस्थ येऊन अशा प्रकारची जमीन विकता येणार नाही शासनाच्या मान्यतेशिवाय, अशा प्रकारचं धोरण नियम अंमलात असताना देखील खालच्या पातळीवर, आयुक्ताच्या पातळीवर, जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवर किंवा अगदीच तहसीलदारांच्या पातळीवर रजिस्ट्रारला हाताशी धरून देखील अशा प्रकारच्या शर्ती आणि शेरे असलेल्या जमिनी विकत घेणं हा देखील असं कृत्य हे बेकायदेशीर आहे आणि ते मध्ये अॅट्रॉसिटीमध्ये ते गुन्हा ठरलं गेलेला आहे. मग सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे. सार्वजनिक ठिकाण असं म्हटलेलं जाणीवपूर्वक हा नवा कायद्यामध्ये बदल केला. बऱ्याच वेळा अनुसूचित जाती जमातीचा जो काही संरक्षित घटक होता तो कोणाच्या तरी सांगण्यावरून सहज असं म्हणायचं की मी तिथे चाललो होतो, मला एकट्याला त्याने शिवीगाळ केली जातीवाचक, आणि असे देखील गुन्हे दाखल व्हायचे. त्याचा पुढे परिणाम असा व्हायचा का त्याला कोणी ऐकलेलं नसायचं, माहिती नसायचं. म्हणून त्याच्यामध्ये अमेंडमेंटमध्ये सार्वजनिक ठिकाण असं म्हटलंय तर जर तुला शिवीगाळ केली असेल जातीवाचक तर ती सार्वजनिक ठिकाणी असावी, का ज्याच्यामुळे ते आणखी 4-4 ऐकलंय आणि त्याच्यामुळे त्याचा अपमान झालाय, जात म्हणून अपमान झालाय. म्हणून तो बदल हा नवीन अमेंडमेंटमध्ये केलेला आहे. आणि जातीवाचक शिवीगाळ करणे हे दोन्ही गोष्टी ह्या सार्वजनिक ठिकाणी अंतर्भूत केलेल्या आहेत. विनयभंग करणे, बलात्कार करणे, लैंगिक छळ करणे या बाबी पहिल्या होत्याच 354च्या व्याख्येमध्ये त्या येत होत्या. आता सामूहिक बलात्कार, विशेषतः आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 2001 साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोठेवाडी येथे एक सामूहिक बलात्कारचा घटना घडल्यानंतर असा हा शब्द बऱ्यापैकी तो प्रचलित झाला की मास रेप, आणि अशा प्रकारे अनुसूचित जमातीच्या जातीच्या महिलेवर अशा प्रकारची घटना घडली तर तो देखील अॅट्रॉसिटीमध्ये हा नवा गुन्हा अंतर्भूत झालेला आहे. बळजबरीने घर सोडवायला लावणे, घर जाळणे किंवा घर जमीनदोस्त करणे. पूर्वी घर जाळणे आणि स्थलांतर करणे असे मुद्दे होते. नवीन अमेंडमेंटमध्ये बळजबरीने घर सोडवायला लावणे, घर जाळणे किंवा जमीनदोस्त करणे. त्यांनी जाळलं नाही परंतु बुलडोझरनं त्याची झोपडी असेल ही असेल तर ते सपाट केलं तर हे देखील अॅट्रॉसिटीमध्ये गुन्हा आहे. सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार, बऱ्याच वेळा अजून पण या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बचावाच्या संध्या घेतल्या जातात. संरक्षित घटकातील लोकांना हा लय अतिशहाणा झाला आहे म्हणून त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. त्याला तो आमच्या गिरणीमध्ये तळायला येऊ नको, आमच्या दुकानामध्ये खरेदी करायला येऊ नको, तो आमच्याकडे वाहनामध्ये बसून येऊ नको, माझी गाडी आहे, मी मालक आहे, आमचं दुकान आहे, तुला येता येणार नाही, आमची गरज आहे, मी मालक आहे, तुझं दळण दळून मिळणार नाही. अशा प्रकारचा जो काही सामाजिक बहिष्काराच्या व्याख्येमध्ये येतो अशा प्रकारचं कृत्य अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्ती बाबतीमध्ये घडलं गेलं तर ते देखील गुन्हा ठरलं गेला आहे. त्याच्याबरोबर आर्थिक बहिष्कार, जिथे एखादी लाभाची गोष्ट, कामाची गोष्ट जर त्याला मिळत असेल आणि ती मिळू दिली नाही त्याच्यावर आर्थिक बहिष्कार निर्माण केला गेला. आमच्या इथे कामालाच येऊ नको, माझं इथं मी ठरवलं कोणाला कामाला घ्यायचं आहे, अशा प्रकारचं कृत्य देखील हे अॅट्रॉसिटीमध्ये गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. खोटी पुरावा आणि साक्ष देणे हे देखील कृत्य गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये जी काही महत्त्वाची कलमं आहेत अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये निर्माण झालेली ती कलमं अशी आहेत. कलम 4 सांगतं या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सदस्य नसलेला जो कोणी लोकसेवक आपल्या कर्तव्यात हेतू परस्पर कसूर करील अशा व्यक्ती 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र आहे. कायद्याचं अत्यंत महत्त्वाचं कलम आहे का अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण देण्यापासून शासन व्यवस्थेतील अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेतील कोणत्याही व्यक्तीनं अशा प्रकारे दुर्लक्ष केलं गेलं, त्याच्यातलं कसूर केलं गेलं तर त्या व्यक्तीला 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 14 सांगतं विशेष न्यायालयाची स्थापना आहे. या गोष्टीचा जो काही निकाल आहे, या गुन्ह्याचा निकाल आहे तो वेळेत मिळाला पाहिजे, वेळेत झाला पाहिजे न्याय निवाडा. कारण उशिरा मिळालेला न्याय जवळपास न मिळाल्यासारखा असतो.
भारतीय न्यायालयाकडे लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक प्रकरणे 15-15 वर्ष 18-18 वर्षापर्यंत निकाल लागत नव्हते. चक्रा मारून 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 ती माणसं थकून जात होती. म्हणूनच मागल्या काही वर्षामध्ये आपण नाईट न्यायालयाची देखील संकल्पना आलेली होती. उशिरापर्यंत आपण न्यायालय चालवून असं कामकाज आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये ॲट्रॉसिटी केसेस बाबतीमध्ये तो न्याय वेळेत झाला पाहिजे. या कायद्याची जरा वेळेत बसली पाहिजे म्हणून आपण विशेष न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद या कायद्यामध्ये संसदेने केलेली आहे. कलम 18 सांगतो, फौजदारी संहितेच्या कलम 438 मधील तरतुदी लागू होत नाहीत. याचाच अर्थ गुन्हा नोंद करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची गरज नाही. सोबतच अटक करण्यासाठी परवानगीची गरज नाही. अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 438 हे कलम प्रत्येक नागरिकाला एक मूलभूत अधिकार देतं. त्याला अटकपूर्व जामीनसाठी हायकोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये जाता येतं. मात्र ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असेल तर त्याला 438 कलम लागू होत नाही. म्हणून त्याला अटक करणं हे क्रमप्राप्त आहे अशा गुन्ह्याच्या बाबतीमध्ये. कलम 18 सांगतं, हां ठीक ओके सर पुढे. त्यामुळे हा कायद्याचा जो प्रभाव आहे, जो वापर आहे, तो अधिक प्रभावीपणाने होतो आहे. अनुसूचित जाती जमाती मधीलच्या 89च्या आणखी काही तरतुदी आहेत. नागरी हक्क संरक्षण अधिनियमातील तरतुदी पुरेशा परिणामकारक नसल्याने शासनाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 पारित केला आणि तो अत्यंत कडक अंमलबजावणी झाल्यामुळेच आज आपण एकदम समानतेकडे आहोत. आपले अनेक अधिकारी हे वरिष्ठ पदावर आहेत. अनेक लोकप्रतिनिधी हे वरिष्ठ पदावर आहेत. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, ते पंचायत समितीचे सभापती आहेत, ते गावचे सरपंच आहेत. आणि ही समानता या कायद्यामुळे निर्माण झाल्यामुळेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील त्या पदापर्यंत उच्च पदापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. या कायद्याची अंमलबजावणी 11 सप्टेंबर 1989 पासून सुरू झाली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंधक नियम 1995 हे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचे जे काही नियम आहेत 1995 साली नियम केलेले, हे नियम सगळे ह्या कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला लागू आहेत. या नियमामुळेच आपण अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचारित व्यक्तीला वेगवेगळी मदत, आर्थिक मदत सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं केली जाते. तर हा तो त्या नियमाचाच एक भाग आहे. या कायद्यात नियमात अनुक्रमे 2015-16 आणि 2018 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. 15-16च्या सुधारणा आपण पाहणार आहोत. त्याबरोबरच 2018च्या सुधारणा देखील एकाच वेळेमध्ये त्या पुढे केलेल्या आहेत, ते आपण शेवटला पाहणार आहोत. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची जी काही भूमिका आहे, इतर कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम सर्व आताच्या BNS मध्ये, पूर्वीच्या IPC मध्ये ही सगळं पोलीस विभागाकडेच होतं. मात्र ह्या कायद्याची अंमलबजावणी 4 विभागाकडे दिले. त्याच्यातला पहिला विभाग आहे पोलीस. पोलिसांवर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. गुन्ह्याची योग्य कलमाखाली नोंद करणे ही त्यांची जबाबदारी आहे. गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास आहेत. गुन्ह्याचा योग्य पद्धतीनं व तातडीने तपास करणे ही जबाबदारी पोलिसांची आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून 60 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दाखल करणं बंधनकारक आहे. इतर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 90 दिवसाची कालावधी आहे. या कायद्याखाली मात्र 60 दिवसाचा आहे. पोलीस विभागाची जी काही यंत्रणा आहे, जशी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून देखील या कायद्याची यंत्रणा जी आहे, गाव आणि तालुका स्तरावर पोलीस स्टेशन आहेत. 2 किंवा 3 तालुके मिळून एक उपविभाग आहे, तिथे DYSP दर्जाचा अधिकारी आहे. जिल्हा पातळीवर ग्रामीण भागासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक क्षेत्रासाठी पोलीस आयुक्त आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नागरिक हक्क संरक्षण युनिट आहे. राज्य पातळीवर देखील विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षणचे अधिकारी काम पाहतात की अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाहीत किंवा अत्याचार घडलेल्या घटनेमध्ये योग्य पद्धतीनं कामकाज चालवणं, काळजी घेणं ही या DIGंची जबाबदारी आहे. महसूल विभागाची काय जबाबदारी आहे तर जिल्हाधिकारी जिल्हा दक्षता समितीचे नियंत्रण समितीचे सदस्य आहेत.
म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आणि ह्या कार्यशाळा आयोजित करत असतो. मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या प्रकरणात पंचनामा करून मालमत्तेचं मूल्यांकन करणं ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. त्याचं कुठलंही नुकसान झालं असेल तर त्याचा पंचनामा करणं ही महसूल विभागावर जबाबदारी आहे. गंभीर प्रकरणात खून, सामूहिक बलात्कार इत्यादी प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देणं गरजेचं आहे. जसं इतर खून आणि अशा गंभीर बाबीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख हे भेट देणं जसं बंधनकारक आहे, तसंच या गुन्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याने भेट देणं हे कायद्याद्वारे बंधनकारक केलं आहे. पीडित व्यक्तीस जातीचा दाखला 7 दिवसात देणे, ज्याच्यावर अन्याय आणि अत्याचार झाला अशा व्यक्तीला जातीचा दाखला हा पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा किंवा महत्त्वाचा दस्त आहे. कारण पोलिसांना पुढचा तपास करण्यासाठी जातीचा दाखला हा त्यांच्याकडे आवश्यक आहे. म्हणून अशा व्यक्तीचा जातीचा दाखला देण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी महसूल विभागाकडे या कायद्याद्वारे बंधनकारक केलेला आहे. कारण जे काही आपल्याकडे सेवा हमी कायदा आहे, सेवा हमी कायद्यात जातीचा दाखला देण्याची तरतूद ही 21 दिवस केलेली आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे 21 दिवसाचा कालावधी पोलिसांना या कायद्यामध्ये महसूल विभागाला घेता येणार नाही. विशिष्ट प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणे ही देखील विधी आणि न्याय विभागाची काय जबाबदारी आहे, तर विशेष न्यायालयाची स्थापना करणे, ज्याचा निकाल वेळेत लागला पाहिजे आणि आरोपीवर, गुन्हेगारावर त्याचा वचक बसला पाहिजे. विभाग स्तरावर 6 न्यायालय स्थापन केली आहे. सरकारी वकिलांच्या मार्फत न्यायालयात पीडित व्यक्तीची बाजू मांडली जाते. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केलेली जाते या कायद्याद्वारे. विशिष्ट प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणे. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा आरोपीला पूर्ण संधी बचावाची दिलेली असते. त्याच्यामुळे पुरेसे पुरावे आपण न्यायालयासमोर मांडू शकत नाहीत. म्हणून एखाद्या न्यायालयाला कामकाज करत असताना पुरेसा पुरावा मिळाला नाही, सबळ पुरावा मिळाला नाही, म्हणून अशा घटनांमध्ये निर्दोष मुक्तता केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातलं जे खर्डा हत्याकांड आहे, नितीन आगे प्रकरणामध्ये देखील आरोपींची निर्दोष मुक्तता सेशन कोर्टानं केली होती आणि त्यानंतर आपण त्याला विधी आणि न्याय विभागाच्या वतीनं त्याला हायकोर्टामध्ये त्याचं अपील केलं गेलं. ही विधी आणि न्याय विभागाची भूमिका आहे. जिल्हा स्तरावर सरकारी वकील शासनाच्या वतीनं काम करत असतात, विशेष सरकारी वकील म्हणून. नेक्स्ट सर, एकच मिनिट सर मी अभ्यास केलेला आहे, परंतु 46चा मला खुलासा पाहिजे. सरांचा आहे की 46चा खुलासा आपण या संदर्भानं आपल्या सगळ्यांचा वेळ एकत्रितरित्या घेता यावा. अनेकांचे प्रश्न देखील असू शकतील. आपण सर्वच जण ही जी काही शंका येणार आहेत त्या शंकेबद्दल हे सेशन संपल्यावर आपण देऊयात. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आहेत, सरकारी वकील देखील आहेत, मी देखील व्याख्याता म्हणून आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि खुलासे ह्या प्रशिक्षणाचं व्याख्यान संपल्यावर आपल्याला आम्ही देतो. आपण थोडं बसा, जे आहे ते सगळं नोट डाऊन करा. सगळ्या शंका तुमच्या एकत्रित घेऊयात. एकच आहे फक्त, कुटुंबामधले जो भाऊ आहे त्या भावाच्या बायकोला ह्याच्यात फायदा मिळतो का? मी हा व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न आहे, तरी देखील मी तुम्हाला याचं व्यक्तिगत उत्तर तुमच्या स्तरावर देईल. हा कौटुंबिक पातळीवरचा प्रश्न सार्वजनिक व्यासपीठावर करणं योग्य नाही. याप्रमाणे कायद्याच्या अंमलबजावणीच्या भूमिकेमध्ये विधी आणि न्याय विभागाची ही भूमिका आहे. नेक्स्ट, सामाजिक न्याय विभागाची काय भूमिका आहे, तर पीडित व्यक्तीस आर्थिक मदत करणे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 80,000पासून 8.25 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. पीडित व्यक्तीचं आणि त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन देखील केलं जातं. प्रास्ताविकातच आपण जवळपास सांगितलंय का 2.25 कोटीपेक्षा जास्त रक्कम मागील काही दिवसामध्ये या विभागाच्या वतीनं अशा पीडित व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं दिली गेलेली आहे. पीडित व्यक्तीस व कुटुंबात 24 तासाच्या आत भेट देणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सहाय्यक आयुक्त किंवा त्यांच्या टीमनं अशा घटनास्थळी 24 तासाच्या आत भेट देणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं शासन पातळीवर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती आहे, ज्याचे मुख्यमंत्री महोदय हे त्याचे अध्यक्ष आहेत. गृहमंत्री, अर्थमंत्री, सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचे मंत्री, संसद आणि राज्य विधानसभेतील अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालक,
राष्ट्रीय आयोगाचे प्रतिनिधी त्याचे सदस्य आहेत आणि प्रधान सचिव सामाजिक न्याय विभागाचे विशेष सहाय्यक हे त्याचे आमंत्रक आहेत. जे सध्याला हर्षवर्धन कांबळे साहेब आहेत ते त्याचे आमंत्रक आहेत. राज्य दक्षता समन्वय समितीचे सदस्य म्हणून करता येणारी जी काही कर्तव्य आहेत, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या तिथे नमूद केलेल्या आहेत. त्याच पातळीवर विभागीय दक्षता समिती आहे. विभाग पातळीवर देखील त्याचे विभागीय आयुक्त हे त्याचे सदस्य अध्यक्ष आहेत. त्या विभागातील सर्व जिल्हाधिकारी, त्या विभागातील सर्व पोलीस आयुक्त, विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे CEO, विभागातील सर्व पोलीस अधीक्षक आणि विभागीय समाज कल्याण अधिकारी, प्रादेशिक समाज कल्याण अधिकारी आपण त्यांना म्हणतो, ते त्याचे सदस्य आहेत. अशा प्रकारची ही विभाग पातळीवरची देखील दक्षता समिती आहे. वेगवेगळ्या रिव्ह्यू घेऊन सद्यस्थितीची माहिती शासन पातळीवर देणं हे सगळं विभागाचं काम आहे. अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, झाल्यावर त्यावर प्रतिबंधक करणं, अशा प्रकारची जबाबदारी या समित्यांची आहे. नेक्स्ट, जिल्हा पातळीवर जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समिती आहे. ज्या समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार या समित्यांचे सदस्य आहेत. शासकीय मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे जे अधिकारी आहेत, अनुसूचित जाती जमातीचे, ते देखील सदस्य आहेत. अशासकीय संस्थेतील मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीपैकी 5 अधिकारी त्याचे सदस्य असतील. अशासकीय संस्थेतील बिगर मागासवर्गीय 3 पदाधिकारी हे त्याचे सदस्य असतील. पोलीस निरीक्षक जे LCBचे आहेत, ते पोलीस निरीक्षक देखील त्याचे सदस्य, निमंत्रित सदस्य असतील. अशा प्रकारची जी रचना जिल्हा पातळीवरची केलेली आहे. त्यांचं जे काही कार्य आहे, जिल्हा दंडाधिकारी यांना विशेष सरकारी अभियोक्ता, जिल्हा अभियोक्ता यांच्या अभियोगाचे पर्यवेक्षण आणि अहवाल दर 6 महिन्याला म्हणजे जून व जुलै महिन्यात राज्य सरकारला प्रदान करणे या कायद्याद्वारे अभिप्रेत आहे. जे काही मधले कंटेंट आहेत ते जाणीवपूर्वक आपण सर्व वेळ आणि कुलकर्णी साहेबांना देखील बोलायचं आहे. त्या संदर्भानं आपण थोड्याशा ज्या कमी महत्त्वाच्या असलेल्या, फार कायद्याद्वारे फार ज्याची स्पष्टतेची गरज नाही असे मुद्दे आपण थोडेसे ड्रॉप करतो आहोत. त्याबरोबरच 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकारामधनं जो काही अनुसूचित जाती जमातीचा कायदा आणि त्या अनुषंगाने जे नियम तयार झालेले आहेत 1995, त्या अनुषंगाने विभाग पातळीवर देखील विभागीय नियंत्रण समिती या स्थापन करण्याच्या सूचना शासनाने निर्गमित केलेल्या होत्या. त्याप्रमाणे उपविभाग पातळीवर जी काही समिती डिझाईन झालेली आहे, समितीची रचना झालेली आहे, ती समिती आपण पाहणार आहोत. पुढे उपविभागीय जी नियंत्रण समिती आहे त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी, ज्याला आपण प्रांताधिकारी म्हणतो, ते या समितीचे अध्यक्ष आहेत. पोलीस उप अधीक्षक त्या विभागाचे DYSP हे त्याचे सदस्य आहेत. अनुसूचित जाती व जमातीचे पंचायत समिती सदस्य हे त्यांचे सदस्य आहेत. उपविभागाअंतर्गत सर्व तालुक्यातील तहसीलदार, 2 किंवा 3 तालुक्याचे जर तो उपविभाग असेल तर त्याचे तहसीलदार हे त्याचे सदस्य आहेत. अनुसूचित जाती व जमातीचे सामाजिक कार्यकर्ते हे त्याचे निमंत्रित सदस्य आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीचे अशासकीय संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते हे त्याचे निमंत्रित सदस्य आहेत. केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेले सामाजिक कार्यकर्ते आणि गटविकास अधिकारी पंचायत समितीचा पातळीवरचे त्याचे सदस्य आहेत. अशा प्रकारे ही रचना केलेली आहे. म्हणून आजच्या या कार्यशाळेसाठी आपण ह्या सगळ्या उपविभागीय समित्यांना देखील निमंत्रित केलेलं होतं. पुढे तर या पद्धतीनं हा सर्व कायदा आपल्यापर्यंत, रचना आणि कायदा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित अत्याचारास प्रतिबंधाचे जे काही सुधारणा आहेत 2015 आणि 16, ते आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये एक 15 मिनिटामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आवाज सगळ्यापर्यंत पोहोचतोय आपल्याकडे, समजते सगळे, आवाजाची स्पष्टता वगैरे येते ना? ठीक आहे. तर आपण
या जो काही सुधारित अधिनियमात ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्याकडे आपण पाहणार आहोत पुढे. त्याच्यामध्ये आपण आर्थिक बहिष्कार जो आपण सुधारण्याचा नियम सांगितला होता त्याच्याबद्दलची काय व्याख्या केलेली आहे कायद्यामधली. त्यांच्याबरोबर व्यवहार न करणे, मजुरी वा कामावर न घेणे किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवसाय करू न देणे किंवा सेवा करण्याची संधी नाकारणे किंवा कोणत्याही बदलामध्ये किंवा कंत्राट मिळण्याची संधी नाकारणे किंवा व्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे सहज साध्य होणारी गोष्ट करण्यास नकार देणे किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यावसायिक किंवा उद्योगधंद्याबाबत संबंध ठेवण्यास अडथळा निर्माण करणे असा. बाकी ते सुंदर अशा आर्थिक बहिष्काराची व्याख्या दिलेली आहे. अशा छोट्या बाबी का ज्या कायद्यामध्ये कुठेच बसत नव्हत्या मात्र त्या समाजाच्या व्यक्तीला आपल्या मनासारखं वागत नाही किंवा आपल्या मनात असं वाढलं म्हणून अशा प्रकारे त्याला मेंटली टॉर्चर करणं, त्याला आर्थिकदृष्ट्या त्याला वीक करणं अशा प्रकारचं काम या कायद्यामध्ये व्हायला लागलं. म्हणून ह्या कायद्यामध्ये सुधारणा केली. म्हणून आता आपण अनेक टेंडरिंग प्रक्रियेमध्ये विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या अनेक प्रक्रियेमध्ये आपण अनुसूचित जाती जमातीच्या संस्थांना विशेष काम देण्याची तरतूद किंवा कोटा नक्की केलेला आहे, कंत्राट आपण नक्की केलेली आहे. हा देखील याच कायद्याचा परिणाम आहे. नेक्स्ट, लोकसेवक याचा अर्थ याची काय व्याख्या केली आहे. भारतीय दंड संहितेच्या 1860चा 45 याच्या कलम 21 मधील व्याख्येत नमूद केल्याप्रमाणे त्याप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही अधिनियमातील तरतुदीला अनुसरून लोकसेवक म्हणून काम करीत असलेला तसेच केंद्र शासनात किंवा राज्य शासनात प्राप्त अधिकार कक्षेच्या अंतर्गत कर्तव्यानुसार काम करणारा असा. म्हणून जी काही नवीन लोकसेवकाची व्याख्या बदलली गेलेली आहे तर ती या लोकसेवकाच्या व्याख्येचा अर्थ देखील या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा होता. लोकसेवक म्हणायचं कोणाला ती व्याख्या या कायद्यासाठी स्पष्टपणानं आवश्यक होती. म्हणून हा बदल 2015-16च्या दुरुस्तीमध्ये केला गेलेला आहे. पुढे सामाजिक बहिष्काराची काय व्याख्या केली पहा. म्हणजे कुठली घटना ही सामाजिक बहिष्काराच्या व्याख्येत येऊ शकते याचा आपल्या सर्वांनाच माहिती असायला हवं. विशेषतः पोलिसांना माहिती असायला हवं. सामाजिक कार्यकर्त्यांना आणि कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया करणाऱ्या आपल्या सर्वांनाच ते आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला इतर व्यक्तीच्या सेवा नाकारणे किंवा तिचा त्यांच्याकडे स्वीकार न करणे किंवा कोणतीही रूढी परंपरा चाली रीती वगैरे सारख्या सेवा न देणे किंवा न घेणे किंवा सामाजिक संबंध ठेवण्यापासून रोखणे, जे व्यक्ती एकमेकाबरोबर प्रस्थापित करतात ते किंवा त्या व्यक्तीस इतरांपासून अलिप्त ठेवणे असा. असं घडत होतं. अनेक ठिकाणी आपण पाहिलंय, अनुभवलंय. मात्र कायद्यामध्ये ही व्याख्या नसल्यामुळे आपण काही करू शकलो नाहीत. आता नव्या व्यवस्थेमध्ये हा जो काही बदल होतोय तो आपल्याला बदल करून या संरक्षित घटकातील एक व्हॅलेंट सर्व बाबी आणण्याचं काम आपलं आहे. अत्याचारग्रस्त याचा अर्थ काय केला बघा. जी व्यक्ती या अधिनियमाचे कलम 2 पोट कलम 1 खंड 1 मधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या व्याख्येमध्ये येतात आणि ज्यांना या अधिनियमातील तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही कृतीमध्ये शारीरिक, मानसिक, मानसशास्त्रीयदृष्ट्या भावनिक किंवा आर्थिक हानी किंवा त्याचा कोणत्याही जंगम स्थावर मालमत्तेस हानी पोहोचेल आणि त्यामध्ये त्याचे नातेवाईक, कायदेशीर पालक आणि कायदेशीर वारस यांचाही समावेश असेल. म्हणून अत्याचारग्रस्ताची व्याख्या पूर्वी फक्त ज्या व्यक्तीला एखादी जखम झाली असेल किंवा ज्या व्यक्तीबरोबर एखादा अत्याचार घडला असेल तेवढीच व्याख्या घेतली जाते. आता अत्याचारग्रस्तच्या व्याख्येत या कायद्यासाठी त्याचे सर्व कायदेशीर पालक हे देखील घेतले जातात. मग एखाद्या जमीन बळकवली असेल, घर पाडलं असेल तर त्या घरातली सर्व व्यक्ती, कायदेशीर पालक आणि व्यक्ती ही बाधित आहेत, ती अत्याचारग्रस्त आहेत, ही त्या व्याख्येत आहे. साक्षीदाराची व्याख्या इतर कायद्यासाठी काही असेल तर ती अनुसूचित या अॅट्रॉसिटीच्या कायद्यासाठी काय आहे बघा.
अशी कोणतीही व्यक्ती जिला त्या घटनेबाबत आणि परिस्थितीबाबत किंवा ज्या व्यक्तीजवळ त्या घटनेच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती आहे किंवा ज्या व्यक्तीस गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक ठरणारे ज्ञान आहे, माहिती आहे, चौकशी किंवा न्यायालयातील सुनावणीसाठी योग्य माहिती देऊ शकेल, हजर करू शकेल किंवा त्याबाबत जबाब देऊ शकेल किंवा या अधिनियमाखालील गुन्ह्याच्या संदर्भाने तपासासाठी, चौकशीसाठी किंवा सुनावणीसाठी कोणतीही कागदपत्रे हजर करू शकेल आणि यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीचाही समावेश असू शकेल. बघा, साक्षीदार. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी साक्षीदार म्हणून स्वतंत्र व्यक्ती लागत होता. आता मात्र बळी पडलेली व्यक्ती, ज्याच्यावर अत्याचार झालेली व्यक्ती आहे, याचाच अर्थ जो फिर्यादी आहे तो देखील जो सांगेल ते न्यायालय खरं मानेल, तीच व्यक्ती साक्षीदार म्हणून गृहीत धरेल आणि त्याला त्या प्रकरणामध्ये शिक्षा होऊ शकेल. स्वतंत्र साक्षीदार असलाच पाहिजे याची गरज या गुन्ह्यामध्ये नाही. तो अत्याचारग्रस्त व्यक्तीचा जबाब देखील साक्षी पुरावा असेल, कोर्टामधला त्याचा जबाब देखील साक्षी असेल. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे. ओके. तर अत्याचारग्रस्त आणि साक्षीदाराचे काही अधिकार दिले गेले या कायद्यासाठी. अत्याचारग्रस्तांना, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना आणि साक्षीदारांना कोणतीही धाकदपटशा, जुलूम करण्यास उत्तेजन देणे किंवा हिंसात्मक कृतीची धमकी देणे यापासून संरक्षण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. बघा किती सुंदर केले त्याने. का या कायद्यात जो कोणी अत्याचारग्रस्त व्यक्ती असेल त्याला कायद्याचं संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पर्यायानं राज्य सरकारनं संरक्षण देण्याची जबाबदारी पोलीस दलावर दिलेली आहे. म्हणून अशा व्यक्तीचं संरक्षण करणं, अत्याचारग्रस्ताचं आणि त्याच्या साक्षीदाराचं संरक्षण करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. या अधिनियमाखाली चालणारी कोणतीही कार्यवाही अत्याचारग्रस्ताला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना योग्य ती अचूक आणि वेळेवर नोटीस, कोणत्याही न्यायालयातील कार्यवाही, यामध्ये जामिनीची कार्यवाही आणि विशेष सरकारी अभियोक्ता किंवा राज्य शासन यांनी माहिती देण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर, ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे त्या घटनेच्या बाबतीमध्ये जे जे काही न्यायालयामध्ये सुरू आहे, जे जे काही पोलिसाकरवी सुरू आहे, अशा प्रकारची सर्व माहिती या कायद्यातील अत्याचारग्रस्त व्यक्तीला किंवा त्यांच्यामध्ये बळी पडलेल्या कुटुंबाला देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. अत्याचारग्रस्त किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना विशेष न्यायालयात किंवा एकमेव विशेष न्यायालयात अर्ज करण्याचा अधिकार आहे. यथास्थितीनुसार पक्षकाराला कागदपत्रे किंवा महत्त्वाची कागदपत्रे दाखल करणे किंवा साक्षीदार किंवा हजर असलेल्या व्यक्तीची तपासणी करण्याचा अधिकार आहे. अत्याचारग्रस्त किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना या अधिनियमाखाली चाललेली कोणतीही कार्यवाही, जामीन, दोषमुक्त करणे, सोडून देणे, पॅरोल, दोषी ठरविणे किंवा शिक्षा या अपराधासंदर्भातील किंवा त्या संदर्भातील कार्यवाही किंवा युक्तिवाद आणि शिक्षा सोडून देणे किंवा दोषी ठरवणे याबाबत लेखी विनंती दाखल करणे या गोष्टीसाठी हक्कदार राहील. काय म्हटलंय ना, तो सातत्याने न्यायालयाकडे अर्ज करू शकेल, सातत्याने त्या गोष्टीचा आढावा घेऊ शकेल. याबाबतची सगळी माहिती ही त्यांना देण्याचा अधिकार आहे. यापुढे याबरोबरच जे काही या कायद्यातील 1995चे जे काही नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने अत्याचारग्रस्त व्यक्तींना वेगवेगळी मदत दिली जात होती. हा कायद्याची सुधारणा करण्याच्या पूर्वी 2015-16 सुधारणेच्या अगोदर ही जी काही मदत होती ती अत्यल्प स्वरूपामध्ये वाटत होती. बदलत्या काळामध्ये पैशाचं होत असलेलं मूल्य जे कमी होत आहे त्यामुळे त्याला भरीव अशी आर्थिक मदत देण्यासाठी ह्या नव्या नियमामध्ये सुधारणा केली गेली आणि त्याच्यामध्ये आपण विविध घटनांमध्ये
त्या अत्याचारग्रस्त व्यक्तीला मदत करतो. त्याचे सर्वसाधारणतः 3 स्लॅब आहेत. याची सर्व माहिती आपल्याकडे जे बार्टीनं वाचन साहित्य दिलेलं आहे, वाचन साहित्याच्या शेवटच्या पानावर त्याची सर्व माहिती आहे. आपण फार PPTवर वेळ न घालण्यापेक्षा मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करेन. सर्वसाधारणतः 80,000 रुपयापासून विविध कलमांवे ते 8.25 लाख रुपयापर्यंत, ज्याच्यामध्ये गंभीर म्हणजे खून असेल, दरोडा असेल किंवा सामूहिक अत्याचार असेल, अशा घटनेमध्ये 8.25 लाख रुपयापर्यंत मदत करण्याचे तरतूद आहे. त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाला नोकरीवर घेण्याची देखील तरतूद आहे. पूर्णपणे पुनर्वसन करण्याची देखील तरतूद आहे. जे जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना ते अधिकार आहेत. अशा प्रकारची समिती शासनाला शिफारस करून अशा प्रकारे त्या अत्याचारग्रस्त व्यक्तीचं पुनर्वसन जिल्हा दक्षता समिती शिफारस करू शकेल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही होते. अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यवाही झालेल्या आहेत. जी काही आर्थिक मदत आहे, आर्थिक मदत देण्याची जी काही तरतूद आहे, ती तरतूद FIR दाखल झाल्यावर अत्याचारग्रस्त व्यक्तीला त्या गुन्ह्यासाठी जी काही रक्कम नक्की केलेली आहे त्याचा 25% हिस्सा FIR दाखल झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी देण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. 15 दिवसाच्या आत 25% रक्कम. त्यानंतर पोलिसाकडनं दोषारोपपत्र द्यायचंय. दोषारोपपत्र पोलिसांना न्यायालयात सादर केल्यावर 50% रक्कम द्यायची. त्याला जी रक्कम ठरलेली असेल, समजा 1 लाख रुपये ठरलेले असेल तर 25,000 पहिल्या 15 दिवसात दिलेत. 50% रक्कम म्हणजे 50,000 रुपये चार्जशीट दाखल झाल्यावर द्यायचे. आणि जी काही राहिलेली 25% रक्कम आहे, जर त्याला न्यायालयानं दोषी ठरवलं तर ती राहिलेली 25% रक्कम होते. जर दोषी ठरवला गेला नाही, दोष सिद्ध झाला नाही, तर ती रक्कम दिली जात नाही. अशा प्रकारची तरतूद या कायद्यात आहे. याबरोबरच ही जी काही दिलेली रक्कम आहे, बऱ्याच वेळा ती रक्कम दोष सिद्ध झाला नाही म्हणून मागे घ्यावी का, तशी तरतूद नाही. बऱ्याच वेळा कायद्याच्या बाबतीमध्ये असंही म्हटलं जातं की फक्त मदत दिली जाते आर्थिक, आणि म्हणून अशा प्रकारचे खोटी गुन्हे दाखल झाले होतात. काही अंशी कोणताही कायदा वापरणारी ही सामाजिक माणसं आहेत. प्रत्येक माणूस हा जास्त कमी अधिक प्रमाणामध्ये स्वार्थी असतो, त्याला त्याचा हेतू वाटतो, म्हणून एखादा गुन्हा 2 गुन्हे असे दाखल होतही असतील. मात्र त्याच्यासाठी ही अशी तरतूद नाही. दुसरा विषय आहे की न्यायव्यवस्थेमध्ये न्यायालयाकडून जेव्हा एखाद्याला शिक्षा दिली जाते तेव्हा सगळे पुरावे पाहिले जातात. आपल्याकडे न्यायव्यवस्थेची जी काही भूमिका आहे ती 100 आरोपी सुटले तरी चालेल, मात्र एका निरपराधाला दोषी ठरवता कामा नाही. या तत्वावर आपली न्यायव्यवस्था असल्याने बऱ्याच वेळा पुरेसा आणि सबळ पुरावा मिळत नाही. म्हणून न्यायालय म्हणतं पुरेशा आणि सबळ पुराव्याअभावी आम्ही निर्दोष मुक्तता करत आहोत. निर्दोष मुक्तता केली याचा अर्थ ती घटना खोटी होती, FIR खोटा होता असा घडत नाही. म्हणून अशा घटनामध्ये त्याला हे मिळत नसला तरी विधी आणि न्याय विभागाला किंवा फिर्यादीला हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये अपील करण्याची देखील तरतूद आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यावर ही सगळी मदत केली जाते. पुढे त्यानंतर एक शेवटची जी काही सुधारणा आहे 2018, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 20 मार्च 2018ला सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटी कायद्यातील एखाद्या आरोपीला अटक करण्याबाबतच्या तरतुदी काहीशा शिथिल केल्या होत्या. विशेषतः कोपर्डी घटनेनंतर जी काही समाजामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये जी काही समाज मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, त्याची सुमोटो सुप्रीम कोर्टानं दखल घेतली गेली आणि त्यांनी त्या अनुषंगाने एक निकाल दिला. तो निकाल असा होता, 20 मार्च 2018ला सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटी कायद्यातील एखाद्या आरोपीला अटक करण्याबाबतच्या तरतुदी काहीशा शिथिल केल्या होत्या. तसेच या कायद्याअंतर्गत आरोपीला अंतरिम जामीन देण्याची तरतूद केली होती.
या कायद्यानुसार एखाद्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकाऱ्यावर कारवाई करताना त्याच्या अटकेपूर्वी संबंधित विभागाची अनुमती घेणे आवश्यक असल्याचे या कायद्यात तरतूद होती। याबरोबरच सामान्य व्यक्तीवर या कायद्याअंतर्गत आरोप असल्यास एसपींच्या स्तरावर पोलीस अधिकाऱ्याची अनुमती घेणे आवश्यक होते। शिवाय FIR दाखल करण्यापूर्वी त्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे, अशी तरतूद या कायद्यात सुप्रीम कोर्टाच्या निकालानं केलेली होती। मात्र माननीय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर केंद्र सरकारने संसदेत या कायद्यात सुधारणा केल्या आणि मूळ कायदा जसाची तसा तितक्याच ताकदीनं आपल्या भारतातील नागरिकांना समानता प्रस्थापित करण्यासाठी हा कायदा तितक्याच ताकदीनं अस्तित्वात ठेवलेला आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा कायदा आपल्या देशामध्ये वापरला गेला, राबवला गेला। आपल्या सगळ्या भारतीय जनतेनं त्या कायद्याची अंमलबजावणी केली आणि त्याचमुळे आपण मागच्या 18शेती कायद्याच्या अस्तित्वानंतर 35-36 वर्षामध्ये आपण जो काही अस्पृश्यता आहे ती जवळपास आपण संपवलेली आहे। सगळी माणसं आपण शिक्षणाच्या प्रभात आणलेली आहेत। जात ही आता आपल्यासाठी प्रचंड दुय्यम गोष्ट ठरलेली आहे। याला सरकारच्या विविध योजना आणि धोरणं देखील कारणीभूत आहेत। आपण आंतरजातीय विवाह करण्यासाठी देखील अशा प्रकारची प्रोत्साहनपर अनुदाने दिली जात आहेत। अशा प्रकारच्या कुटुंबाचा आपण सत्कार करतोय। सामाजिक जडणघडणीमध्ये आपण लोकांना बरोबर घेतोय। स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा लोकसभा असतील, आरक्षणामधून आपण त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधींना जागा आपण निर्माण करून दिल्यात। त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीचा आवाज आपल्या संसदेमध्ये किंवा सभागृहामध्ये घुमतो आहे।